नानाभाऊ, तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताय. महाविकास आघाडीला कसं पोषक वातावरण पाहायला मिळतंय, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? तुमचा आकडा काय सांगतो की महाविकास आघाडीच्या किती जागा लोकसभेला निवडून येईल? महाराष्ट्रातली परिस्थिती भाजपच्या विरोधात आहे. विशेष करून नरेंद्र मोदीच्या बद्दलचा प्रचंड राग लोकांच्या मनामध्ये आहे. एवढा खोटारडा प्रधानमंत्री देशाच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलेला आहे असं लोकांचं मत आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की 37 जागा महाविकास आघाडीला येतील आणि 10-11 जागेला BJP आणि त्यांचे अलायन्स राहील. त्यामुळे 37पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल असं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. मोदींनी काँग्रेसवरती टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की काँग्रेसचा मनसुबा जो आहे, जोपर्यंत मी मोदी जिवंत आहे तोपर्यंत पूर्ण होऊ देणार नाही. धर्माच्या आधारावरती आरक्षण देण्याचं खरं तर काँग्रेसचा मनसुबा आहे, तो मी पूर्ण होऊ देणार. तेच सांगितलं. लोकच त्यांना खोटारडा प्रधानमंत्री असं म्हणतात. कारण की प्रधानमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींनी किंवा राष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीचं कधी जात उल्लेख केला जात नाही. ती आपल्या देशातली परंपरा आहे. पण नरेंद्र मोदींनी सातत्यानं त्यांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे. मैं पिछड़ी जाती का हूँ असं ते बहनो भाइयो असं करतात. ते काँग्रेसने धर्माचा उल्लेख केला नाही. पण नरेंद्र मोदी आता कुठल्या कॉलेजमध्ये डिग्री घेतली त्यांनी ते आम्हालाही माहिती नाही. कालच्या सभेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की 60 वर्षामध्ये काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं. तो मुख्यमंत्री झाला नसता वाटोळं केलं तर. काँग्रेसने जे सगळं सांभाळलं म्हणून ते मुख्यमंत्री झाले. खोक्याने झाले असतील की बोक्याने झाले असतील मला माहिती नाही. त्याच्यावरची चर्चा मला नाही करे. आणि काँग्रेसला वाईट बोलू हे 10 वर्ष सत्तेत राहिली. पण तुम्ही 10 वर्षात काय उजेड पाडला तेवढं लोकांना सांगा ना. ते सांगण्याची हिंमत नाही. आणि मुख्यमंत्र्याला सांगा महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई त्याच्याकडे लक्ष करा. सत्तेत आलात ना तुम्ही खोक्याच्या भरोश्यावर, त्याच्यावर लक्ष नाही. आणि त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा खोके आणि बोके जमवायचे आणि सत्तेचा मलाई खायची हा धंदा अगर मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री करत असतील. जनतेचं सर्टिफिकेट आज महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि जनता महाविकास आघाडीला सर्टिफाईड करेल. आज कालच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी उल्लेख करताना असं म्हटलं की राज्यामध्ये एक भटकता आत्मा फिरतोय की पुलोत सरकारचा त्यांनी दाखला दिला की त्यांनी थेट अप्रत्यक्षपणे नाव न घेता शरद पवारांवरती टीका केलेली आहे की त्या भटकत्या आत्म्यामुळं राज्यातलं जे काही सध्याचं वातावरण आहे ते अस्थिर होतं. भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीचीच आहे. त्यांना चैनच नाही आहे. ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये असा एक प्रधानमंत्री दाखवा की नुसतं प्रचार सभेमध्ये आणि फोटो सेशनमध्ये असलेला असा एक प्रधानमंत्री देशामध्ये दाखवा की कायम कपड्यावर कपडे बदलावायचे, फोटो सेशन करायचे, कधी समुद्राच्या खाली, कधी हवेमध्ये. आणि अशा पद्धतीचा प्रधानमंत्री कधी देशात पाहिला आहे का? हा भटकती आत्मा तर स्वतः नरेंद्र मोदीच आहे. देवेंद्र फडणवीस